हजामत करणे ही क्रिया कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे? 1. चौकशी करणे. 2. आजमावून पाहणे. 3. डोक्याचे केस कापणे. आणि 4. मत जाणून घेणे. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. डोक्याचे केस कापणे. क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे या वाक्यातील वाचाळ या शब्दाला विरुद्धार्थी असणारा शब्द कोणता? 1. शांत. 2. अबोल. 3. बावळा. 4. बालिश. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अबोल. शेतातील काम झाल्यावर काम करणाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या भोजनासाठी पुढीलपैकी कोणता शब्द वापरला जातो? 1. सहभोजन. 2. इरिरी. 3. इल्मी. आणि 4. यापैकी नाही. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. इरिरी. पुढील वाक्यसमूहाच्या स्पष्टीकरणासाठी योग्य म्हणीची निवड करा. जेव्हा स्वतःमध्ये मोठा पराक्रम करून मोठा लाभ करून घेण्याची क्षमता नसते तेव्हा आपल्या आटोक्यात जेवढे असेल तेवढ्यावरच संतोष मानून घेणे. 1. ताकापुरते रामायण. 2. बैल गेला आणि झोपा गेला. 3. कोल्हा काकडीस राजी. 4. करावे तसे भरावे. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कोल्हा काकडीस राजी. खांडेनवमी खाली दिलेल्या सणांपैकी कोणत्या सणाशी संबंधित आहे? 1. दसरा. 2. बेंदूर. 3. दिवाळी. 4. गुढीपाडवा. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. दसरा. प्रामाणिकपणा हे टिंबटिंब आहे. 1. विशेष नाम. 2. सामान्य नाम. 3. क्रियापद. आणि 4. भाववाचक नाम. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. भाववाचक नाम. मोटेचे पाणी जेथे पडते त्या कुंडीवजा जागेला काय म्हणतात? 1. थारले. 2. थारणे. 3. थारोळे. 4. थावर. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. थारोळे. एकाच ठिकाणी असलेल्या माणसांनी एकमेकांची वर्मे काढण्यात अर्थ नसतो कारण ते एकमेकांना पुरेपूर ओळखतात. या वाक्यसमूहातून पुढील कोणती म्हण स्पष्ट होते? 1. चोरावर मोर. 2. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. 3. चोराच्या उलट्या बोंबा. 4. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी. आकाशवाणीचे दुसरे आणखी एक नाव घेतले जाते ते कोणते? 1. मनुष्यवाणी. 2. आभाळवाणी. 3. नभोवाणी. 4. देववाणी. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नभोवाणी. खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत? 1. द्वितीया व तृतीया. 2. चतुर्थी व षष्ठी. 3. पंचमी व सप्तमी. 4. द्वितीया व चतुर्थी. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. द्वितीया व चतुर्थी. सौ नलिनीताई या आमच्या विहीणबाई आहेत. या वाक्यातील विहीण या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा. 1. विहिण्या. 2. विहिना. 3. विहिणी. 4. वाहिन्या. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. विहिणी. भारताची उन्नती होण्यासाठी विकासाचं जाळं खेड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शपथ सर्व शिलेदारांनी घेतली. या वाक्यातील उन्नती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. 1. प्रगती. 2. विकास. 3. अवनत. 4. अवनती. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अवनती. चोर चोरी करून पळत जात असताना पोलिसांनी त्याला पाहिले. या वाक्यातील चोर या शब्दाचा विरुद्धार्थी असलेला शब्द निवडा. 1. साधू. 2. संन्याशी. 3. प्रामाणिक. 4. साव. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. साव.
क्षेपक या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा. 1. क्षेपणास्त्र सोडणारा. 2. खळबळ माजविणारा. 3. मूळ ग्रंथात नंतर टाकलेला मजकूर. आणि 4. मूळ ग्रंथकार. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मूळ ग्रंथात नंतर टाकलेला मजकूर. नैसर्गिक या शब्दाचा उलट अर्थाचा शब्द निवडा. 1. प्राकृतिक. 2. स्वाभाविक. 3. कृत्रिम. 4. सृष्टी. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. कृत्रिम. हेमाने दारापुढे ठिपक्यांची सुंदर रांगोळी काढली. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अव्यय प्रकार ओळखा. 1. क्रियाविशेषण अव्यय. 2. शब्दयोगी अव्यय. 3. उभयान्वयी अव्यय. 4. केवळ प्रयोगी अव्यय. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. शब्दयोगी अव्यय. पोर या शब्दाचे लिंग ओळखा. 1. पुल्लिंग. 2. स्त्रीलिंग. 3. नपुंसकलिंग. 4. तिन्ही पर्याय बरोबर. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तिन्ही पर्याय बरोबर. राजाची स्तुती करणारा या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी एक शब्द सुचवा. 1. भाट. 2. राजकवी. 3. शाहीर. 4. खुशामतखोर. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. भाट. 2 कुटुंबात विवाह संबंधामुळे निर्माण झालेले नाते या शब्दसमूहास पुढील पर्यायातून योग्य पर्याय निवडा. 1. नातलग. 2. सोयरीक. 3. आप्तेष्ट. 4. ऋणानुबंध. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सोयरीक. त्या भिकाऱ्याला मी 1 सदरा दिला, शिवाय 1 रुपयाही दिला. या वाक्यातील शिवाय हे अव्यय उभयान्वयी अव्ययाच्या कोणत्या प्रकारातील आहे? 1. प्रधानत्व सूचक. 2. गौणत्व सूचक. 3. वर्तमानकाळ सूचक. 4. क्रियाविशेषण सूचक. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रधानत्व सूचक.